न्यायाच्या लढाईत गोरगरिबांच्या पोटावर अन्याय, श्रीरामपूर बंदचे भीषण वास्तव, न्याय की राजकारण. भीमप्रहार न्यूज मराठीचा स्पेशल रिपोर्ट. श्रीरामपूर शहरात एका होतकरू तरुण उद्योजकाचा आकाश दुबाया यांचा निर्गुण खून झाला आणि संपूर्ण श्रीरामपूर रस्त्यावर उतरले. व्यापारी, उद्योजक, सामाजिक संस्था, सर्वसामान्य नागरिक सर्वांनी एकमुखाने एकच मागणी केली. दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. या एकजुटीला सलाम. कारण अन्यायाविरुद्ध समाज एकत्र उभा राहणे ही लोकशाहीची खरी ताकद आहे. मात्र आता एक प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. ही लढाई न्यायासाठी आहे की शहराला वेठीस धरण्यासाठी? श्रीरामपूरमध्ये आधीच व्यापार मंदावला आहे. अनेक व्यापारी आर्थिक संकटाशी झुंज देत आहेत. हातगाडीवाले, टपरीधारक, भाजी विक्रेते, चहाचे स्टॉल, रिक्षा चालक, दिवसभर कष्ट करून संध्याकाळी घर चालवणारी हजारो कुटुंबे, त्यांचे काय? 2 दिवस बाजारपेठ बंद राहिली. अनेकांच्या घरात त्या दिवशी चूलही पेटली नाही. रोजंदारी बुडाली. मुलांच्या शिक्षणाचा, घर खर्चाचा प्रश्न उभा राहिला. आकाश दुबाया यांना न्याय मिळालाच पाहिजे, याबाबत कोणतेही दुमत असू शकत नाही. मात्र न्यायाच्या लढाईत गोरगरिबांच्या पोटावर अन्याय होणे योग्य आहे का? याच मुद्द्यावर आता श्रीरामपूरमध्ये नवीन चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान श्रीरामपूर पोलिसांनी या प्रकरणात तत्पर कारवाई करत संशयित आरोपींना अटक केली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांशी चर्चा करून कठोर कारवाईचे आश्वासन दिले. तसेच आवश्यक कायदेशीर निकष पूर्ण झाल्यास मकोका लागू करण्याच्या दृष्टीनेही तपास सुरू असल्याची माहिती दिली. म्हणजेच कायद्याची प्रक्रिया सुरू आहे. अशा परिस्थितीत काही नागरिकांकडून असा प्रश्न उपस्थित केला जात आहे की शहर पुन्हा पुन्हा बंद ठेवण्याची गरज आहे का? काही जणांचा असा आरोप आहे की या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर काही राजकीय नेते स्वतःचा राजकीय अजेंडा पुढे रेटण्याचा प्रयत्न करत आहे. या आरोपाची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही. मात्र शहरात चर्चेला उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर आणखी एक मुद्दा चर्चेत आहे. काही ठिकाणी शाळा, महाविद्यालय, व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्यासाठी दबाव आणल्याच्याही तक्रारी येत आहे. या दाव्याची अधिक पुष्टी झालेली नसली तरी दबाव टाकला गेला असला तर निष्पक्ष चौकशीची मागणी होत आहे. लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. म्हणूनच अनेक नागरिक आता एक वेगळी भूमिका मांडत आहेत. जर न्यायासाठी लढायचे असेल तर शहर बंद करण्याऐवजी शांततात मोर्चे काढा, साखळी उपोषण करा, जन आंदोलन उभारा, प्रशासनासोबत खुल्या बैठका घ्या, स्वाक्षरी मोहीम राबवा, गुन्हेगारी विरोधात कायमस्वरूपी जनजागृती करा. कारण आपली लढाई दुकाने बंद करण्यासाठी नाही तर गुन्हेगारांचे धंदे कायमचे बंद करण्यासाठी आहे. आकाश दुबाया यांना न्याय मिळायलाच हवा. दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. मात्र या लढ्यात गोरगरीब व्यापारी, रोजंदारीवर जगणारे कामगार आणि सामान्य नागरिक भरडले जाणार नाहीत याचीही काळजी घेणे तेवढेच आवश्यक आहे. आज आकाश दुबाया यांच्यासाठी श्रीरामपूर एकत्र आले आहे. उद्या कोणत्याही सामान्य नागरिकावर अन्याय झाला तर अशीच एकजूट पुन्हा दिसली पाहिजे. गुन्हेगारांचा धर्म, जात, पक्ष किंवा ओळख यापैकी कोणतीही गोष्ट महत्वाची नसावी. महत्वाचा असावा फक्त कायदा आणि न्याय. आता शेवटचा प्रश्न, श्रीरामपूरकरांनो, केवळ बंद करून न्याय मिळेल का? की आता कायमस्वरूपी गुन्हेगारी विरोधी जन आंदोलन उभारण्याची वेळ आली आहे? निर्णय आता श्रीरामपूरकरांनीच घ्यायचा आहे. भीमप्रहार न्यूज मराठीसाठी मी संदीप जगताप, श्रीरामपूर.